तर आजच्या दिवसात सुरुवात बस चुकली तर आयुष्य चुकतं अशा मोडने झाली. आज होता जॉबचा दुसरा दिवस आणि सकाळी सगळं मस्त आवरून नाश्ता करून धावतच स्टॉपवर जायला निघाली. ही संगमनेरवरून आलेली बस दिसली की समजायचं आपण स्टॉपवर वेळेवर आलोय. आणि मग काय तिथून पुढे आपली बस यायची वाट बघत बसायची. आणि एवढी वाट बघून पण जागा कुठे भेटणार म्हणे दरवाजा. थंडी, गर्दी आणि धक्के खात असे छोट्या मोठ्या संकटांवर मात करत कसं बस स्टँडवर आलोय आणि तिथून डायरेक्ट ऑफिस. तेवढा वडापाव ऑफिस मध्ये भेटलाय म्हणून जरा वातावरण खुश झालं. पण माझी खुशी जास्त वेळ टिकणार नव्हती हे मला माहित होतं, कारण की पुढच्या क्षणाला मी डायरेक्ट 2000चे परत एकदा औषधे घेतले आणि तोंड वाकडं करून परत एकदा स्टँडवर पोहोचलोय, कारण घरी जायची पण घाई झाली होती. आणि सकाळी जेवढी गर्दी नव्हती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी संध्याकाळच्या बसला होती. हे बघायला मी मम्मीला सुद्धा बोलून घेतलेलं. तिला पण कळायला नको का पोरीचे स्ट्रगल. शेवटी गुणाचं लेकरू म्हणून घेण्यासाठी एवढी मेहनत करायला लागते मला. आणि नंतर घरी पोहोचल्यानंतर हे मांजराचं पिल्लू माझ्या देवासारखी वाट बघत असेल हे मला कल्पना सुद्धा नव्हती. त्यांना कोणाला हे मांजराचं पिल्लू त्या दिवशी दिसलं नव्हतं ना, त्यांनी आज बघून घ्या. व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी त्याचा मस्त असा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. आणि मी बनवली आहे घरी आल्यावर मॅगी आणि कढईतच खाणार आहे, कारण की भांडे धुण्याची एवढी हिंमत नाही आहे माझ्यात एवढी थंडीमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि मस्त मस्त फॉलो करून टाका. आणि भेटूया तर त्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.